सर्वांना सलाम करतो आणि पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या असलेल्या 15व्या रविवारच्या उपासनेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। यूट्यूबच्या माध्यमातून घरातच असताना सहभागी झालेल्या आपणा सर्वांना आवाहन करतो। या उपासनेला सुरुवात करत असताना घरातच असताना आपण सर्वजण गीत गाऊन या उपासनेला सुरुवात करणार आहोत। यावेळी उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 18 कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया आणि देवाच्या आराधनेला उपासनेला सुरुवात करूया। कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, नित्य रक्षी पामराशी सत्य प्रीती दावत्याशी, सत्य प्रीती दावत्याशी, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, आम्हा पामरांना आणि आम्हानी तुझ्या दयेच्या आसनी, तुझ्या दयेच्या आसनी, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, तारणाची वस्त्रे घाली वस्त्रे घाली दाडूनिया ख्रिस्तवाली, दाडूनिया ख्रिस्तवाली, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, देवा ता वंदायाला वंदायाला प्रोत्साहन दे आम्हाला, प्रोत्साहन दे आम्हाला, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा, कृपा तुझी किती देवा करू आम्ही नित्य सेवा। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांना त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा, हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो।
प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, तुला गौरव आणि सन्मान देतो, यासाठी की गेलं सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, रक्षिलेला आहेस, तुझं संरक्षण आणि मार्गदर्शन दिलेलं आहेस. तुझ्या विश्वासामध्ये स्थिर राखून नवीन सप्ताहामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आणि कृपेबद्दल, आशीर्वादांबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. हे पित्या, या तुझ्या पवित्र भक्तीमध्ये सहभागी होत असताना आम्हा सर्वांचं सहाय्य कर. जसं मागील सप्ताहभर आम्हा सर्वांना सांभाळलेलं आहेस, या सप्ताहामध्येही तुझी कृपा आणि तुझ्या वचनाचं नवीन सामर्थ्य तू आम्हाला दे. हे कृपाळू जिवंत दे बापा, ही संपूर्ण भक्ती आपल्या हातामध्ये घेऊन आशीर्वादित कर. ही भक्ती तुझ्या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी जी टीम कार्यरत आहे, यूट्यूबच्या माध्यमातून हे वचन भक्ती तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचवणाऱ्या या संपूर्ण टीमला तुझा आशीर्वाद दे आणि सहभागी झालेल्या सर्व भक्तगणांनाही तुझा आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाईल कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नये, पण नम्र, लीन, अनुतप्त व अज्ञानकीत अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरात जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्वसाधारण पाप कबुली घरातच असताना आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे सर्व समर्थ व कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहो. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहो. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहे, त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हावर दया करो आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा करो. तुम्हा सर्व वाईटापासून सोडवो, सर्व सदाचरणास तुम्हा स्थिर व दृढ करो आणि तुम्हा सनातन जीवना प्रज्ञेव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन. हे प्रभू, आमचे ओठ तू उघड, म्हणजे आमची मुख तुझी कीर्ती वर्णीन. हे ईश्वरा, आमचा बचाव कर. हे प्रभू, आम्हा सहाय्य करण्यास त्वरा कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि सर्वदा युगान युग होईल. आमेन. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. यावेळी घरातच असताना स्तोत्र क्रमांक 95 आपण आळीपाळीने म्हणूया. स्तोत्र क्रमांक 95. या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू.
आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर राजा आहे, तो सर्व देवाहून थोर राजा आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने घडविली गेली. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा पाहिली व मला पार केले. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि सर्वदा युगानयुग होईल. आजच्यासाठी पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 15वा रविवार याकरिता असलेला शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी आपण सार प्रार्थना करूया. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 15वा रविवार यासाठी असलेली सार प्रार्थना. प्रार्थना करूया. हे दयासागरा, तू नीतिमान आणि सहनशील देव आहेस. जशी तू आमच्यावर दया केली आणि आमची क्षमा केली, तशीच आम्हीही इतरांवर दया करावी आणि त्यांना क्षमा करावी असे तू कर. इतरांना क्षमा न केल्यास तूही आम्हाला क्षमा करणार नाहीस, याची आम्ही नेहमी खात्री ठेवावी असे तू कर. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा आमचा एकमेव देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. आजकरिता असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया. यशया नामक ग्रंथ याचा 51वा अध्याय 1 ते 8 वचन. सियोनेला समाधानकारक वचने. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरात शरण जाणारे, ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या. अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलाविले व त्याला आशीर्वाद देऊन ते एकाचे पुष्कळ केले. पहा, परमेश्वराने सियोनाचे सांत्वन केले, त्याच्या सर्व ओसाड स्थळाचे सांत्वन केले आहे. त्याचे रान एदेनासारखे केले, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला. आनंद व उल्हास, उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी त्याचमध्ये होत आहे. माझ्या लोकांनो, मजकडे लक्ष द्या. माझ्या प्रजे, मजकडे कान दे. कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा, म्हणून मी आपल्या धर्माची संस्थापना करेन. माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे. माझा भुज राष्ट्राचा न्याय करते. द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरोसा माझ्या बाहूवर आहे. वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या. कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटाप्रमाणे मरतील. तरी माझे तारण सर्व काळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो,
तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका. त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर बक्षी, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकी. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित कर. आमेन. थँक्यू अनुपमा मॅडम. देवबाप आपणाला आशीर्वाद देव. आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजकरिता असलेलं पत्राचं वाचन यावेळी आपण करूया. मी विनंती करतो सन्माननीय पाळकीनबाई सौ सुनीता एस बत्तीसे पत्राचं वाचन करतील. ख्रिस्तास सर्वांना सलाम. रोमकरास पत्र याचा दुसरा अध्याय 1 ते 11. यहुदीही दोषी आहे. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतःला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्यांना दोष लावतोस त्यात तू स्वतः दोषी ठरतोस. कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा, सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हट्टीवादापणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय याच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःला क्रोध साठवून ठेवतोस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयताही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनितीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट, क्लेशही येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. पण सत्कृत्य करणारा प्रत्येक प्रथम यहुदी आणि मग हेलेनी यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही. येथे पत्र समाप्त होते. आमेन. थँक्यू पाळकनबाई. देवबाप आपणाला आशीर्वाद देव. तुम्हालाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभवर्तमान ऐकण्यासाठी घरातच असताना यावेळी आपण उठून उभे राहूया आणि आजकरिता असलेलं शुभवर्तमान आपण ऐकूया. शुभवर्तमान संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू, तुला गौरव असो. मग येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी विचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभा करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला म्हणजे येशूला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे
म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धांपासून तो थेट शेवटल्या माणसांपर्यंत जे सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथे ती स्त्री मध्ये उभा होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड लाविला नाही काय? ती स्त्री म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड लावत नाही. जा, यापुढे पाप करू नको. जा, यापुढे पाप करू नको. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. उभे असतानाच आपण आपला विश्वास यावेळी प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून यावेळी म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रूसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे आणि तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीने कृपया बसावे. मंडळी करता काही सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, मराठवाडा धर्म प्रांताचे बिशप साहेब माननीय राईट रेव्हरंट M.U. कसाब यांनी धर्मप्रांत अंतर्गत सर्व शिक्षक तथा औरंगाबाद शहरातील महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वृंद यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज शिक्षक दिन आम्ही साजरा करत आहोत, परंतु सध्या परिस्थितीमुळे करोना डेल्टा प्लस या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही आणि म्हणून जरी एकत्रित येऊन आपण शिक्षक दिन साजरा करू शकत नाही, तरीही यूट्यूबच्या माध्यमातून मंडळीतील, समाजातील आणि संपूर्ण भारतातील शिक्षक शिक्षिका यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो. सन्मान्य प्रिस्ट इंचार्ज रेव्हरंट R.P. राठोड पाळक साहेब, सन्मान्य सचिव क्राइस्ट चर्च, सन्मान्य खजिनदार क्राइस्ट चर्च, सन्मान्य पास्टरेट कमिटी, आम्हा सर्वांच्या वतीनं सर्व शिक्षक शिक्षकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वरानं जी सेवा, जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे,
जी त्यानं आतापर्यंत अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतलेली आहे. येथून पुढेही ही जबाबदारी पेलवण्यास आणि ही सेवा अधिकाधिक करण्यासाठी देवबाप तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देव. तुमच्या कुटुंब परिवारालाही आशीर्वाद देव. बायबल क्विज संदर्भातली सूचना मंडळी करता आहे. बायबल क्विज मत्तईकृत शुभवर्तमान आणि कलसई करास पत्र या 2 पुस्तकांवर आधारित होणार आहे. पुन्हा एक वार ऐका. मत्तईकृत शुभवर्तमान आणि कलसई करास पत्र या 2 पुस्तकांवर आधारित बायबल क्विज होणार आहे. ख्राइस्टचर्चच्या माध्यमातून श्रीमती ढिलपे आंटी या प्रश्नमंजुषेचं आयोजन करत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटली तारीख असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आपली नावे आपण आमच्याकडे द्यावीत. ख्राइस्टचर्चच्या माध्यमातून ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपल्या जवळ राहत असलेले पास्टेट कमिटीचे जे कोणी सदस्य असतील त्यांच्याकडे आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे, आपलं वय द्यायचं आहे आणि आपला पत्ता द्यायचा आहे. त्याचप्रमाणे CNIचे इतर जे चर्चेस औरंगाबाद जिल्हा आणि ग्रामीण भागामधून आहेत त्यांनाही यामध्ये सहभागी होण्याची संधी आहे. सेंट फिलिप चर्च छावणी औरंगाबाद या मंडळीतील तरुण तरुणी आणि वडीलधाऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. तुम्ही आपापली नावे आपापल्या संबंधित चर्चेसचे पदाधिकारी किंवा पास्टेट कमिटी यांच्याकडे देऊ शकता किंवा डिरेक्टली आमच्याकडे पाठवू शकता. सेंट स्टीफन या मंडळीला ही विनंती आहे की सेंट स्टीफन चर्च महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा श्रीमती मेबलबाई यांनी या क्विजचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपण जर यामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आपली नावं ढिलपे आंटीकडे आपण पाठवावीत किंवा द्यावीत. 30 नोव्हेंबर ही तारीख आहे. साधारण डिसेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. म्हणून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. मत्तईकृत शुभवर्तमान आणि कलसई करास पत्र या 2 पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी. परीक्षेची तारीख किंवा क्विजची तारीख आम्ही एंट्री फॉर्म आल्यानंतर किंवा नावं आल्यानंतर जाहीर करणार आहोत. त्याचप्रमाणे ठिकाण देखील त्यानंतर आम्ही जाहीर करू. सध्या परिस्थिती डेल्टा प्लसचा अधिक धोका आहे. त्या कारणाने परीक्षा ही ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल याबद्दलची माहिती देखील आम्ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर करू. यासाठीचं बक्षीस ढिलपे आंटी आणि परिवाराकडून देण्यात आलेलं आहे. 3 गट आहेत. तरुणी, तरुण आणि वडीलधारे. तरुणींसाठी प्रथम बक्षीस 1000 आहे, 2000 आहे. द्वितीय बक्षीस 1000 आहे आणि तृतीय बक्षीस 500 रुपये आहे.
तसेच तरुणांनाही प्रथम बक्षीस 2000, द्वितीय 1000 आणि तृतीय 500 रुपये. तसेच ज्येष्ठ वर्ग, महिला असतील किंवा पुरुष असतील जे यामध्ये सहभागी होतील, जे आपले नाव नोंदणी करतील आणि यशस्वीपणे ही क्विज पास करशील त्यांनाही प्रथम बक्षीस 2000 रुपये, द्वितीय 1000 रुपये आणि तृतीय बक्षीस 500 रुपये देण्यात येईल. ही बक्षिसं श्रीमती ढिलपे आंटी यांच्या वतीनं देण्यात येणार आहेत. तर तयारीला लागा. पुस्तकं लक्षात ठेवा. मत्तई कृषी उपवर्तमान आणि कलसेकराचं पत्र. अतिशय सोपी ही पुस्तकं आहेत आणि प्रश्न पत्रिका तयार झालेली आहे. तुमच्या तयारीची आवश्यकता आहे. तयारीला लागा आणि लवकरात लवकर आपली नावं आपापल्या चर्चच्या माध्यमातून तुम्ही नोंदवू शकता. त्याचप्रमाणे CNIचे चर्चेस जे ग्रामीण भागातून आहेत त्यांच्याकरताही या क्विजसाठी संधी आहे. तेही त्यांची नावं जर या क्विजमध्ये सहभागी होऊ इच्छित असतील तर आमच्याकडे पाठवू शकता. स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहेत. सन्मान्य रेव्हरंड RP राठोड पाळक साहेब, प्रेस्ट इन्चार्ज क्राइस्ट चर्च यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे. व्हॉट्सअप नंबर आहे हा आणि या नंबरवर तुमचं नाव, तुमचा फोन नंबर आणि तुमचं वय, पत्ता तुम्ही टाईप करून पाठवू शकता. तसेच त्याच्या खाली माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर आहे रेव्हरंड SS 32. माझ्याकडे देखील तुम्ही आपली नावं पाठवू शकता. तर लवकर करा, तयार व्हा आणि डिसेंबरपर्यंत भरपूर तयारी करून प्रथम बक्षीस मिळवण्यासाठी या बायबल क्विजमध्ये सहभागी व्हा. देवबाप तुम्हाला मार्गदर्शन करो. विवाह घोषणा. कुमार विजय सुभाषराव नाडे, राहणार चिकलठाणा औरंगाबाद, व कुमारी राणी दगडू उर्फ बबन कसबे, राहणार सॅफ्रॉन गॅलेक्सी प्रभात नगर भावसिंगपुरा औरंगाबाद, या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. मंडळीला विशेष विनंती आहे. सध्या चर्चेस बंद आहेत, परंतु धर्मप्रांतातील सर्व आचार्यांची सेवा अविरतपणे सुरू आहे. आपली दानं, आपली दशांश हे धर्मप्रांतासाठी, आचार्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. आणि म्हणून क्राइस्ट चर्च मंडळीतील सर्वांना विनंती आहे की आपण आपली दानं, दशांश आणि जे काही देणं असेल ते आम्हाला फोन करून आमच्यापर्यंत पोचवू शकता किंवा स्क्रीनवर आपल्या चर्चचा QR कोड आहे, बँक अकाउंट आणि डिटेल्स आहेत. या माध्यमातून देखील आपण आपली दशांश दानं चर्चच्या खजिन्यापर्यंत पोचू शकता. आतापर्यंत मंडळीतील सर्वांनी या कार्यामधून चर्चला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. मागील सप्ताहामध्ये ज्यांनी देवकार्याकरता, देवाच्या सेवेकरता दिलेलं आहे त्यांचं नाव आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. श्री सुधाकरराव साठे यांनी देवकार्याकरता
1200 रुपये आपलं योगदान दिलेलं आहे. देवबाप त्यांना आशीर्वाद देव. त्याचप्रमाणे स्क्रीनवर चर्चचे खजिनदार यांचाही नंबर आम्ही नमूद करून ठेवलेला आहे. या नंबरवर संपर्क साधूनही देव कार्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी आपण संपर्क साधू शकता. थँक्यू. धन्यवाद. प्रियजन हो, आजच्या रविवारच्या मननाकरिता किंबहुना पुढील सप्ताहाकरिता जे थीम चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आपल्याला दिलेलं आहे, जे प्रतीक आपल्याला दिलेलं आहे, त्या थीमकडे प्रतीकाकडे थोडा वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम आम्हाला दिलेलं आहे, जे आमच्या आध्यात्मिक शिदोरीत भर पाडणारं आहे, ते थीम आहे देवाचा न्याय निपक्षपाती तर असतोच, पण त्यात दयेची छटा दिसून येते. देवाचा न्याय निपक्षपाती असतोच, पण त्यामध्ये दयेची छटा दिसून येते. शास्त्रपाठ आपण ऐकलेली आहेत आणि जी शास्त्रपाठ आपण वाचली त्यावर थोडा वेळ आपण चिंतन करूया. शांत हो, मन स्थिर करू, डोळे बंद करू, प्रार्थना करू. कृपाळू परमेश्वर देवबापा, आमचं आध्यात्मिक जीवन तुला आवडणारं असावं याकरिता वचनरूपी दिवा तू आम्हाला दिलेला आहेस. त्या वचनांच्या आधारे आम्ही आमचं जीवन, आध्यात्मिक जीवन उंचवावं आणि जास्तीत जास्त आध्यात्मिकतेमध्ये, धार्मिकतेमध्ये वाटचाल करावी अशी अपेक्षा तू आमच्याकडून करतोस. आजच्या या रविवारच्या दिवशी जे वचन तू आम्हाकरता दिलेलं आहेस ते समजून घेण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. समजणारं मन आणि अंतःकरण आम्हाला दे, त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. हे कृपाळू परमेश्वर दे बाबा, माझं दीन पामरावर तुझी दयादृष्टी असू दे. माझे मुखातील शब्द, मनातील विचार तुला मान्य असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. देवाचा न्याय निपक्षपाती आहेच, परंतु त्यामध्ये दयेची छटा आहे. न्याय प्रणाली आमच्या देशाचीच नव्हे, परंतु संपूर्ण जगाची एक अत्यंत महत्वाची संस्था आहे, न्याय संस्था, ज्याला आम्ही कोर्ट म्हणतो आणि मराठीमध्ये न्याय मंदिर त्याला संबोधलं जातं. अतिशय महत्व असलेली ही न्याय संस्था आहे आणि कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ही संस्था कार्यरत असते. कुणावर अन्याय होऊ नये याकरिता ही संस्था अतिशय दक्ष आहे आणि म्हणूनच सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असे दर्जा या संस्थेला प्राप्त आहेत. कारण हेच आहे की कुणावरही अन्याय होऊ नये. आणि अशा या महत्त्वपूर्ण संस्थेला पवित्र बायबलमध्येही अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पहिले शमूएल याच्या 7व्या अध्यायामध्ये
15व्या वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की देवानं आपल्या लोकांचा न्याय इन्साफ करण्याकरिता शमुवेल नावाच्या सेवकाला निवडलं होतं आणि त्यानं अनेक वर्षापर्यंत इस्रायल लोकांचा न्याय इन्साफ केलेला आहे. त्याच्या अगोदर मोशेच्या काळामध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्येही आपल्याला न्याय इन्साफाबद्दल एक वेगळं आयोजन असलेलं पाहायला मिळतं. आणि बायबलच्या अनेक घटनांमधून न्याय इन्साफ केला गेलेला आहे याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. धार्मिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं न्याय व्यवस्था हिला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या न्याय व्यवस्थेचं आम्ही कशा रीतीनं पालन करावं, न्याय व्यवस्था कशा रीतीनं आम्ही हाताळावी याबद्दल एक उत्तम नमुना उदाहरण असलेलं शुभवर्तमान आपण वाचलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनात आलेला हा प्रसंग आहे आणि जो योहानानं चित्रित केलेला आहे, रेखाटलेला आहे. प्रसंग तुम्ही ऐकला. प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत असताना आजूबाजूला लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत आहेत आणि शिक्षण देत असतानाच काही धर्मपुढारी एका स्त्रीला घेऊन येशूपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ती स्त्री अपराधी आहे, अपराध तिनं केलेला आहे आणि अतिशय निमूटपणे ती त्या ठिकाणी उभी आहे. अर्थात योहानाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्येच याच लोकांनी जे या स्त्रीला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत त्यांनी येशूच्या अधिकारावर प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि हेच लोक आता त्याची परीक्षा पाहण्याकरिता हा प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. येशू ख्रिस्ताची परीक्षा ही सैतानाच्या द्वारे होण्याची ही काय पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या कोंडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तत्कालीन समाजातील धर्मपुढाऱ्यांना केलेला आहे. याबद्दलची माहिती आपल्याला आहे. आणि आज देखील तोच उद्देश धर्मपुढाऱ्यांचा आहे, शास्त्री आणि परुषी यांचा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला कशा रीतीनं आम्हाला अडकवता येईल. आणि म्हणून हा प्रसंग त्यांनी तयार करून समोर आणलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त अतिशय शांतपणे त्यांचं गरानं ऐकून घेत आहे. अतिशय शांतपणे तो त्यांच्याकडे बघत आहे आणि एक कृती मात्र येशू ख्रिस्त करत आहे. आपल्या बोटानं तो काहीतरी लिहित आहे. आणि मग योहानाच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये शास्त्री आणि परुषी यांचं आर्ग्युमेंट आलेलं आहे. त्या स्त्रीवर घेतलेला आक्षेप त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. आणि ते म्हणत आहेत, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करताना धरण्यात आलेली आहे. आणि तो व्यभिचार नावाचं पातक किती गंभीर आहे हे समजविण्यासाठी ते पुढे असं म्हणत आहेत की मोशेनं आम्हाला नियमशास्त्राद्वारे
अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडांनी मारावा. अपराध केलेला आहे, अतिशय गंभीर हा अपराध आहे प्रभू येशू ख्रिस्ता. आणि अशा अपराध्याला मोशेनं दिलेल्या नियमशास्त्रानुसार आम्हाला सांगितलेलं आहे की अशांना दगडांनी मारहाण करावी किंवा दगडांनी मारण्यात यावे. तर प्रभू तू काय बोलतोस? अतिशय कुटील डाव शास्त्री आणि पुरुषांचा होता. त्यांनी कदाचित असा विचार केला असेल की जर का येशू ख्रिस्त हिला दंडित करतो आहे तर येशूच्या हातून शासनाच्या विरोधात गुन्हा घडेल, आणि जर येशू नियमशास्त्राच्या विरोधात जात असेल तर नियमशास्त्राच्या विरोधात त्याच्या हातून गुन्हा घडेल. दोन्ही बाजूनं येशूची कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये न्याय करणं अतिशय अवघड बाब होती. न्याय प्रणालीमध्ये गुन्हा घडणं आणि गुन्हा घडते वेळी त्यावेळेची असलेली परिस्थिती याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. गुन्हा करणाऱ्याची पार्श्वभूमीलाही तेवढंच महत्त्व असतं. ज्याच्या हातून गुन्हा झालेला आहे त्याची पार्श्वभूमी तपासली जाते. गुन्हा घडलेला आहे, जो गुन्हा घडलेला आहे त्यावेळीची परिस्थिती काय होती त्याचाही अभ्यास केला जातो. आणि या सर्व बाबतीचा अभ्यास करून न्याय देण्यात येत असतो. अतिशय दीर्घ ही प्रक्रिया कधी कधी ठरू शकते, कारण आमच्या भारतीय न्यायव्यवस्थेनुसार अनेक गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु एक निरपराध्याला शिक्षा होऊ नये असं आमच्या न्यायप्रणालीचं तत्व आहे किंवा ब्रीद आहे. अर्थात कुणावरही अन्याय होऊ नये याला जास्त महत्व दिलं जातं. परंतु या ठिकाणी हा जमाव जर तुम्ही वाचलं तर हे लोक एवढं काही हातगाईवर आलेले होते आणि ते 7व्या वचनामध्ये असं म्हटलं, योहानाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या वचनामध्ये, योहानाच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्याला म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्फळ असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. एकसारखं लवकर सजा द्या, लवकर दंड द्या, लवकर निकाल लावा या बाबतीत टुमणं लावलेले हे लोक, लवकर आटपा, लवकर आटपा, लवकरात लवकर शिक्षा किंवा शासन द्या, अशी या मंडळीकडे प्रभू येशू ख्रिस्त अतिशय शांततेनं बोटानं जमिनीवर काहीतरी लिहित आहे. आणि ही लिहिण्याची घटना, त्यावर अनेक विचारवंतांनी आपले मत मांडलेली आहेत. येशूनं नेमकं काय लिहिलं? येशूनं त्या ठिकाणी जे लिहिलं ते आहे अनुवादाच्या ग्रंथातील 22व्या अध्यायातील 22वं वचन असं मला वाटतं. काय लिहिलंय त्या ठिकाणी बघूया. अनुवाद अध्याय 22 वचन 22. तिथे असं लिहिलंय,
एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर त्याच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जीवे मारावे. हा नियम होता मोशेनं दिलेला. परंतु या नियमाचं थोडस स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून, स्वतःच्या मोठेपणासाठी वापर करून या लोकांनी नियम मोडून तोडून येशूच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि येशू ख्रिस्तानं कदाचित हा नियम त्यावेळी त्या भूमीवर लिहिला असेल, त्यांनी तो वाचलाही असेल आणि त्यांच्या लक्षातही कदाचित आलं असेल की मोशेनं दिलेला नियम थोडासा वेगळा आहे, आपण येशू समोर ठेवलेला नियम वेगळा आहे. मोशेनं सांगितलंय की व्यभिचार हे संगनमतानं केलेलं पाप आहे आणि त्या दोघी संगनमत ज्या दोघांचं आहे ते दोघीही यामध्ये जबाबदार आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की दोष फक्त त्या अबलेवर लावण्यात आलेला आहे. कुठे ना कुठे न्याय व्यवस्था ही प्रबलाच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. न्याय व्यवस्था तत्कालीन त्या समयाची ही प्रबळ गटाकडे झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेचा प्रबळ गट त्या केसमध्ये होता पुरुष वर्ग. आणि या लोकांनी पुरुषाला ग्राह्य न धरता केवळ स्त्रीला येशूकडे आणलं. आणि ही गोष्ट कदाचित भूमीवर लिहिताना येशू ख्रिस्तानं त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणखी एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं त्या जमावाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे, जी आम्हाला पाहायला मिळते निर्गमाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 1, 2 आणि 3 या वचनामध्ये. तेथे असं लिहिले आहे, खोटी अफवा उठवू नको, दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको, दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुसमाजास अनुसरू नको आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय व्हाव्यासाठी साथ देऊ नको. दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नको. अतिशय महत्वाची वचनं किंबहुना नियम येशू ख्रिस्तानं माझ्या मते त्यावेळी तत्कालीन समाजाच्या समोर लिहिली असतील. आणि खरं नियम काय आहे हे समजल्याबरोबर असं म्हटलंय त्या ठिकाणी की त्यातील वडीलजनापासून शेवटल्या व्यक्तींपर्यंत सर्व निघून गेले. कारण प्रभूनं त्यांना विचारलं की या वचनानुसार, या नियमानुसार जर तुम्हापैकी कोणी निष्पाप असेल तर त्यानं पहिला धोंडा मारावा. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 7वा अध्याय आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आपल्या डोळ्यातील
मुसळ न बघता आपल्या भावाला डोळ्यातील कुसळ काढू दे असं तू कसं म्हणशील? ते वचन आपण प्रत्यक्ष वाचूच या. मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 3च्या पुढे. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? हा जमाव जो प्रभू येशू ख्रिस्तासमोर प्रभू येशू ख्रिस्ताला गुंतवण्याकरिता एका मोठ्या उद्देशानं आलेला होता. या न्यायाची दाद मागण्यासाठी आलेल्या या जमावाने प्रत्यक्षात स्वतःकडे पाहावं याकरिता प्रभूनं त्यांना उत्तेजन दिलेलं आहे. भूमीवर लिहिलेल्या प्रत्येक शब्दामधून येशूनं त्यांना त्यांचं वैयक्तिक जीवन दाखवलेलं होतं आणि त्यांनाही पटलं होतं की आमच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना कुसळ शोधण्याचा प्रयत्न आम्ही करूच शकत नाही. येशू ख्रिस्तानं पुन्हा शुभवर्तमानाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी येशूनं म्हटलेलं आहे की तुम्हापैकी कोण निरपराध असेल त्यानं प्रथम धोंडा तिला मारावा. आणि सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही पाहतो की एक एक करून ते सगळे निघून गेले. राहिली होती फक्त स्त्री. ज्या लोकांनी तिला धरून आणलेलं होतं ते लोक तिला दोषी ठरवू शकले नाही. आणि हाच प्रश्न येशूनेही तिला विचारला की बाई, ज्यांनी तुला धरून आलं ते कुठं आहेत? त्यांनी तुझ्यावर दोष लाविले नाहीत काय? आणि ती स्त्री म्हणाली, प्रभू नाही. त्या दोषाची, त्या पातकाची, त्या चुकीची शिक्षा काय होती? तिच्या कानावर पडलेली होती. किती यातना तिला त्या शिक्षेमधून होणार होत्या याची चाहूल, याचा अनुभव म्हणण्यापेक्षा याची चाहूल तिला लागलेली होती. आर्ग्युमेंट्स करत असताना अतिशय शांतपणे त्यांनी ते दोषारोप केले नसतील. धोंडमार करावी नुसता शब्दच अंगावर शहारे आणणारा आहे. किती यातना आणि किती त्रास त्या पातकामधून तिला होणार होता याची जाणीव तिला झाली. आणि तिनं अश्रुपूर्ण नेत्रानं म्हटलं की प्रभू नाही. या नाही म्हणण्यामध्येच तिची पाप कबुली ही आहे. तिनं रिअलाइज केलं की मी पापी आहे. हो प्रभू, मी चुकलेली आहे, मी पातकी आहे, परंतु त्यांनी तुझ्या सामर्थ्यामुळे मला शासन केलं नाही. आणि तिच्या याच उत्तरामधून येशूनं तिला म्हटलं, जा, मीही तुला दंड करत नाही, मीही तुला शासन करत नाही, परंतु येथून पुढे पाप करू नको. येथून पुढे पाप करू नको. या वचनातून न्यायव्यवस्थेला एक अतिशय मोठा आधार प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेला आहे. अपराधी आहेत, अपराध आहेत, परंतु अपराध्यांना नवीन जीवन जगण्याचा, नवीन जीवनाची सुरुवात करण्याची संधी देण्याचा अधिकार प्राप्त आहे असं येशू ख्रिस्तानं या ठिकाणी दर्शवलेलं आहे.
येशू ख्रिस्तानं त्या स्त्रीवर विश्वास ठेवलेला आहे. कन्फर्म होतं की तिनं पाप केलेलं आहे, ती दोषी आहे. परंतु पापी आणि दोषी हे सर्वदा दोषी आणि पापीच राहतील असं नाही, तर तेही सुधारू शकतात. हा विश्वास येशूनं त्या स्त्रीच्या बाबतीत दर्शविलेला आहे. न्याय व्यवस्थेचं सर्वात मोठा बिंदू जर काय असेल तर मानवाची सुधारणा. या छोट्याशा न्याय प्रसंगामध्ये अंतर्भूत असलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, तत्कालीन लोक, शास्त्री आणि परुषी ज्यांनी ज्या स्त्रीला प्रभूकडे आणलेलं होतं, त्या स्त्रीबद्दल फक्त आकस मनात धरून आणलेलं होतं. त्या स्त्रीला फक्त शासनच व्हावं हीच त्यांची इच्छा होती. दुसरी गोष्ट, या लोकांनी ह्या स्त्रीला साधन म्हणून उपयोगात आणलेलं होतं. येशू ख्रिस्ताला गुंतवण्यासाठी, येशू ख्रिस्तावर दोष आरोप लावण्यासाठी साधन म्हणून त्यांनी या स्त्रीकडे पाहिलेलं होतं. पवित्र शास्त्रामध्ये, यशायाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की आमचा जिवंत परमेश्वर मानवाला प्रत्येकाच्या नावानं ओळखतो. ते वचन कदाचित तुम्हाला माहिती असेल. नाही? मग शोधा. आमचा देव आम्हाला आमच्या नावानं ओळखतो, अशा आशयाचं वचन यशायामध्ये आहे. परंतु या ठिकाणी मानवाला साधन म्हणून उपयोगात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या स्वार्थासाठी ज्या वेळेस एखादा मनुष्य एखाद्या मनुष्याचा उपयोग करून घेतो, अतिशय दुर्दैवी बाब आहे. न्याय व्यवस्थेमध्ये ही अतिशय घातक अशी बाब आहे, असं येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. धर्मपुढारी, तत्कालीन न्यायसभेमध्ये असलेले धर्मपुढारी आपल्या अधिकाराचा उपयोग कशा गैरप्रकारे करत आहेत याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री आणि परुषी यांना करून दिली. न्यायाचा अधिकार, न्यायाचं सामर्थ्य हे देवानं दिलेलं आहे, आणि ज्यांना ते सामर्थ्य प्राप्त आहे ते कशा रीतीनं न्याय करत होते आणि कशा रीतीनं न्याय त्यांनी करायला पाहिजे याबद्दलचं अतिशय महत्वाचं उदाहरण या स्त्रीच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच थीम असं दिलेलं आहे की देवाचा न्याय निपक्षपाती आहेच, परंतु त्यात दयेची छटा आहे. अतिशय निपक्षपातीपणे येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी तो प्रसंग हाताळला आणि निपक्षपातीपणे न्याय देऊन दया ही दाखवली. मीही तुला दंड करत नाही, जा, येथून पुढे मात्र पाप करू नको. प्रियजन हो, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक चुका, अपराध आमच्याकडून झालेल्या आहेत. अनेक गुन्हे कदाचित आमच्याकडून झालेले आहेत. परंतु यानंतरही आम्हाला एक आदर्श जीवन जगण्याचा अधिकार देणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला आव्हान करतो आहे.
आजही या सर्व वाईटापासून मुक्ती देण्याचं अभिवचन तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला करतो आहे. यशायाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की या आपण बुद्धिवाद करूया, तुमची पातके लाखे सारखी लाल असली तरी मी ते लोकरी सारखे पांढरे शुभ्र करीन. बुद्धिवाद करूया. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या पातकामध्ये आम्ही अडकलेलो असू तर आज प्रभू आम्हाला संधी देतो आहे. त्या स्त्रीप्रमाणे तो म्हणतो आहे की यस, तू चूक केलेली आहेस, तू अपराधी आहेस, परंतु जा, येथून पुढे पाप करू नको. तर येथून पुढे मला आवडणार, समाजाला आवडणार, देशाला आवडणार जीवन जगण्याचा प्रयत्न कर. न्याय व्यवस्था मी म्हटल्याप्रमाणे कधी कधी आम्हाला धार्मिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं प्रबलतेकडे झुकलेली पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन करण्यास जो आपली पापे पदरी घेतो तर तो विश्वसनीय आहे, तो आमच्या पातकांची क्षमा करतो. कंतिकराच्या पहिल्याच पत्रामध्ये तुम्हाला ते वचन पाहायला मिळेल. प्रियजन हो, योग्य न्याय करण्याची, योग्य न्याय प्रणाली राबवण्याची, योग्य न्यायासह दया आणि करुणा यांची गरज आपल्याला असते. आणि म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना एकमेकाचा लगेच न्याय करू नका. माणसाची प्रवृत्ती, नेहमी चांगला वाटणारा एखादा व्यक्ती क्षुल्लक कारणावरून आम्ही स्वतःच्या नजरेतून पाडून टाकतो आणि त्याला डायरेक्ट घडलेल्या प्रसंगाचा विचार न करता जजमेंट देऊन टाकतो आणि आपल्या लिस्टमधून काढून टाकतो. सहज म्हणतो, आता माझ्या यादीत नाही येतो, माझ्या लिस्टमध्ये नाही तो. नाही, चूक झाली असेल परंतु योग्य तपास करा. बऱ्याचदा व्यसनाधीन असणाऱ्यांसाठी आपण अशाच प्रकारचं डिसिजन घेऊन त्यांना आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या समाजातून उपटून टाकण्याचा प्रयत्न करतो. दारूचं व्यसन असलेलं आहे, पण काय कधीतरी आम्ही त्याला आपुलकीनं विचारलेलं आहे की का पितोस बाबा? भलेही तो वेगवेगळी उत्तरं देईल, परंतु काही ना काही कारण तो जरूर सांगेल. त्या व्यसनांपासून आपण त्याला मुक्त करू शकतो, बाजूला करू शकतो. अतिताईनं घेतलेला निर्णय एखाद्याला जीवनातून उठवू शकतो. आमचा छोटासा न्याय हा एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. परंतु न्याय करत असताना, जजमेंट देत असताना छोटीशी दाखवलेली दया, करुणा त्याचं जीवन पुनर्जीवित करू शकते. हा एक मोठा सिद्धांत आज प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे. असं म्हटलंय कोणीतरी, जेलमध्ये असलेले सर्वच अपराधी नसतात आणि जेलच्या बाहेर वावरणारेही सगळेच निरपराधी नसतात. जेलमध्ये असलेले सगळेच अपराधी नसतात आणि जेलमध्ये नसलेले किंवा बाहेर वावरणाऱ्यांमध्येही सगळेच निरपराधी नसतात. देव आम्हाला संधी देतो आमचं जीवन सुधारण्यासाठी. आमच्या अनेक बांधवांद्वारे जेल मिनिस्ट्री सुरू आहे.
जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंधूंना आणि भगिनींना देवाचं पवित्र वचन सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. इच्छा हीच आहे की शासन झालं म्हणून संपलं नाही, तर शासन आम्हाला जीवन सुधारण्यासाठी दिलेली एक संधी आहे. तो आमच्यासाठी झालेला न्याय आहे आणि त्या न्यायाला आम्ही प्रामाणिक राहावं. जशी येशूनं या स्त्रीकडून इच्छा केली की जा इथून पुढे पाप करू नको, आतापर्यंत वागलीस ठीक आहे, आतापर्यंत चुकलीस ठीक आहे, इथून पुढे असं वागू नको, पाप करू नको, जीवन सुधार. आणि हा न्याय येशूनं तिच्या बरोबर केला. जीवन सुधारण्याची संधी देऊ. न्यायव्यवस्था यासाठी आहे प्रियजन हो. न्यायव्यवस्था श्रीमंतांसाठी आणि गरिबांसारखी साठी समान आहे. न्यायव्यवस्था कायदा श्रीमंतांना आणि गरिबांना सारखाच आहे, स्त्री आणि पुरुषांना सारखाच आहे. आणि त्याचा उद्देश हाच आहे की मानवाचं जीवन सुधारावं, मानवाचं जीवन सुधारावं, मानवानं जास्तीत जास्त देवाच्या सानिध्य राहावं. प्रभू येशू ख्रिस्तानं हा मोठा प्रसंग अतिशय शांततेनं हाताळलेला आहे. त्यानं क्षणभरात तत्कालीन समाजाला तुम्ही सर्व दोषी आहात हे दाखवून दिलेलं आहे. जे पत्र आम्ही वाचन केलं, रोमकराचं पत्र, त्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये असं म्हटलेलं आहे. पहिल्याच वचनामध्ये, तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असला तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवितोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. एक नवीन सूचना आजच्या या विशेष अध्यायातून येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेली आहे. एकमेकांना आम्ही सुधरवावं, एकमेकांना सुधारण्याची संधी आम्ही द्यावी. न्याय करणं आमच्याकडे नाही, परंतु दया आणि करुणेनं भ्रष्ट जनांना, इतर गुन्हेगारांना चांगल्या जीवनाकडे वळवण्याचा आम्ही प्रयत्न करावा. येशू ख्रिस्ताचं हे आव्हान आपण घेऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून एकमेकांना सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहूया, प्रार्थनाशील राहूया. ही व्यभिचारी स्त्री, जिला येशूनं पुन्हा जीवन जगण्याची संधी दिली, आजच्या परिस्थितीमध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या वाम मार्गाला आहेत. त्यांना टाकून देण्यापेक्षा, झोकून देण्यापेक्षा, बहिष्कृत करण्यापेक्षा आम्ही चांगल्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न करूया. अनेक संस्था अशा स्त्रियांसाठी कार्यरत आहेत. त्या संस्थांसाठी प्रार्थना करूया. आम्ही प्रत्यक्ष जाऊन हे कार्य करू शकत नाही, परंतु प्रार्थनेचं पाठबळ प्रिझम मिनिस्ट्री, जेल मिनिस्ट्री आणि व्यभिचारी स्त्रिया, ज्यांना आजच्या भाषेमध्ये आपल्या पवित्र शास्त्रानुसार व्यभिचारी स्त्री असं म्हटलेलं आहे, अशा स्त्रियांना पुन्हा आपल्या पायावर चांगल्या जीवनाकडे वळवण्याचा प्रयत्न करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. विपरीत न्याय जर होत असतील तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. देवानं जी न्याय प्रणाली, जी न्याय व्यवस्था, जे न्याय मंदिर आम्हाला दिलेलं आहे, त्यामधून अनेकांना चांगलं जीवन मिळण्याची संधी प्राप्त व्हावी, या दृष्टीनं
आपण वाटचाल करू. दे बाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि संतोषानं देणारा देवाला आवडतो. आपण आपली दानं आदरानं सद्भावानं परमेश्वराला सादर करूया. घरातच असताना गीत गाऊ आणि हे गीत गात असताना आपण आपली दानं आदरानं सद्भावानं परमेश्वराला सादर करूया. उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 409. उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 409. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊ आणि हे गीत गात असताना घरातच असताना यूट्यूबच्या माध्यमातून भक्तीमध्ये सहभागी झालेलो असताना देवाचं तर देव कार्यासाठी वेगळं करू. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सेडावी, आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी. क्षमाशील व्हावे क्षमेला पावावे, क्षमाशील व्हावे क्षमेला पावावे, नियमिला देव न्याय ऐसे, नियमिला देवे न्याय ऐसा. आधी दुसऱ्याची ऋणे मी फेडावी, आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी. कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, जरी तुझ्यावर रोष माझा. कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, जरी तुझ्यावर रोष माझा. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी. दास म्हणे देवा ऋणे सोडायाला, दास म्हणे देवा ऋणे सोडायाला, आधी तू मजला सिद्ध करी, आधी तू मजला सिद्ध करी. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी, मग उडी घ्यावी पायापाशी. या भक्तिप्रसंगी देवबापाच्या देवकार्याकरता आपण दिलेला आहे, आम्ही देवाला दिलेला आहे, परंतु देवानं त्याचा स्वीकार करावा यासाठी आपण प्रार्थना करूया. शांत हो, मन स्थिर करू, प्रार्थना करू. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आमच्याकडे जे आहे त्यामधून या भक्ती प्रसंगी आम्ही तुझ्या सेवा कार्यासाठी दिलेला आहे. जे तू आम्हाला दिलेलं आहे त्यामधून तुझ्या लेकरांनी हे तुझ्या सेवा कार्यासाठी दिलेलं आहे. याचा स्वीकार कर. एका हातानं दिलेला आहे, अनेक हातानं तू त्यांना दे. योग्य कार्यासाठी या सर्व दान दशांशाचा उपयोग होऊ दे. आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला तू देणारं बनवलेलं आहेस. याच देण्याच्या वृत्तीमध्ये
आम्ही उत्तरोत्तर वाढत जावं असा आशीर्वाद वरदान तू आम्हाला दे. या भक्तिप्रसंगी ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यास पात्र कर. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक देण्यास पात्र कर. या सर्व दानांचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. यावेळी आपल्या मध्यस्थ्या आणि विनंत्या आपण प्रभूला सादर करणार आहोत. तत्पूर्वी मी मनापासून आपणा सर्वांचे आभार मानतो. गेल्या शुक्रवारी मला अचानकपणे सकाळच्या वेळी रक्तदाबाचा प्रादुर्भाव झाला. माझा रक्तदाब अचानक वाढला आणि साखरेची लेवल देखील अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढली. अशा परिस्थितीमध्ये असताना मला घेरी आली, चक्कर आली, काही सुधरेनाचं जाणं. परंतु देवाच्या कृपेनं माझ्या प्रियजनांच्या द्वारे दवाखान्यापर्यंत मी पोचलो. देवाच्या कृपेनं योग्य समय, योग्य वेळी, योग्य डॉक्टरांच्या द्वारे उपचार मला त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि अस्थिर झालेली माझी स्थिती देवबापानं लवकरच स्थिरावली. याबद्दल मी देवबापाचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आपण सर्वांनी ज्यांनी प्रत्यक्ष रीतीनं मला सहकार्य केलं त्यांचे, ज्यांनी प्रार्थना रूपानं मोठं योगदान माझ्या आरोग्यासाठी दिलेलं आहे, त्या सर्व तुम्हा प्रियजनांचे मी मनापासून आभार मानतो. सदैव अशाच रीतीनं मला आपल्या प्रार्थनेमध्ये राहू द्या. मीही आपणासाठी प्रार्थना करेन. देवबापाची स्तुती असो. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही एकमेकांचा आधार बनावं, आम्ही एकमेकांच्या गरजा भागवाव्यात, आम्ही एकमेकांसाठी रदबदली आणि विनंत्या कराव्यात असं तू आम्हाला शिकवलेलं आहेस. हे कृपाळू प्रभू, त्याच तुझ्या आव्हानानुसार आम्ही प्रार्थना करतो. विश्वामध्ये तुझ्या स्थैर्याची आवश्यकता आहे. हे पित्या, संपूर्ण विश्वाला ज्या विविध आजारांनी, विषाणूंनी ग्रासलेला आहे, कोरोनासारखा विषाणू, डेल्टा प्लस सारखे विषाणू, प्रभू, या मोठ्या महामारीतून वाटचाल करत असताना अखिल विश्वातून या सर्व बाधांना तू दूर कर अशी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, जे राष्ट्रपती, पंतप्रधान, आमचे राज्यपाल, आमच्या भारत देशातील सर्व स्टेट्स, त्या सर्व स्टेटचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्यपाल, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, कृपा दे. आमच्या भारत देशाला या विषाणूंपासून सुरक्षित होण्यासाठी जे काही करावायचं आहे त्यासाठी प्रेमळ पित्या तू आम्हा सर्वांना सक्षम कर. सर्वसाधारण जनतेची काळजी घेत असताना या विशेष काळातून वाटचाल करत असताना आपल्या जीव धोक्यात घालून आम्हा सर्वांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न करणारे आमच्या सर्व वैद्यकीय संस्था, सर्व वैद्यकीय कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, या सर्वांना तुझा मोठा भरपूर आशीर्वाद दे. प्रतिकार शक्ती तू त्यांना दे. आणि प्रेमळ पित्या, जनसामान्यांना या विषाणूपासून दूर राखण्यास तू त्यांना यशस्वी कर. सर्व इतर संस्था ज्या या कार्यातून, या संसर्गातून वर येण्यासाठी कार्य करत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो आमची पोलीस यंत्रणा, आमची आर्मी, सैन्य, या सर्व यंत्रणांना तुझा अनुग्रह कृपा दे. त्यातील सर्व अधिकारी,
पदाधिकारी यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर तुझी दयादृष्टी आणि कृपादृष्टी असू दे. आमचे सर्व शहराचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या सर्वांची आम्ही आठवण करतो. सर्वांना प्रभू तू योग्य मार्गदर्शन, आरोग्य, सामर्थ्य आणि कृपा दे. जनतेला योग्य न्याय प्राप्त करून देण्यासाठी जे प्रयत्न ते करत आहेत त्यामध्ये तू त्यांना यश दे. आणि या सर्व लोकप्रतिनिधींच्या द्वारे सर्वांना योग्य न्याय, जीवनाची योग्य दिशा प्राप्त होऊन सर्वांचं उत्थान, उद्धार तू होऊ दे. कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, आमचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ या सर्वांना तुझं आरोग्य दे. आमच्या सर्व शैक्षणिक संस्था या सर्वांवर तुझी दयादृष्टी, कृपादृष्टी असू दे. विशेष रीतीनं मी प्रार्थना करतो आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांसाठी, शिक्षिकेंसाठी मनापासून प्रार्थना करतो. प्रभू, जी सेवा तू त्यांना दिलेली आहे ती सेवा करत असताना आतापर्यंत त्या सर्वांचं सहाय्य केलेलं आहेस. प्रेमपिता, याबद्दल तुझे आभार मानतो. आजच्या या विशेष दिवशी जो मोठा आशीर्वाद तू त्यांना दिलेला आहेस याची जाणीव तू त्यांना उत्तरोत्तर होऊ दे. आणि ही सेवा आनंदानं, आत्म्यानं आणि खरेपणे करण्यास तू त्यांचं सहाय्य कर. त्यांच्याद्वारे भावी पिढीची योग्य जडण आणि घडण होऊ दे. लेकरांची काळजी घेत असताना, विद्यार्थ्यांची काळजी घेत असताना, आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना सर्व शिक्षक शिक्षिकांना प्रेमपित्या तुझा अनुग्रह आणि कृपा दे. प्रेमपित्या, हे मोठं कार्य अतिशय सरळ, सोपेपणाने करण्यास तू त्यांना विशेष अनुग्रह प्रदान कर. कृपाळू जिवंत दे बापा, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमच्या मंडळीमधून जे शिक्षक शिक्षिका आहेत प्रभू, त्यांच्यासाठीही प्रार्थना करतो. त्यांनाही तुझी कृपा, तुझा वरदहस्त, तुझा आशीर्वाद सदैव असू दे. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धर्मप्रांत तुझ्या कृपेनं आम्हाला लाभलेले सन्मान्य बिशप साहेब राईट रेव्हरंड एम.यू. कसाब, त्यांची पत्नी, त्यांची लेकरं, त्यांचा कुटुंब परिवार या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. धर्मप्रांताची सेवा करत असताना माननीय बिशप साहेबांना सहकार्य करणारी मराठवाडा धर्मप्रांताची कार्यकारिणी, त्यांचे पदाधिकारी या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. कार्यकारिणीचे सदस्य यांना तुझा आशीर्वाद दे. धर्मप्रांताला ज्या परिस्थितीमधून पुढे पुढे घेऊन जात आहेत प्रेमपित्या, त्यामध्ये तू त्यांना जसं आतापर्यंत यशस्वी केलेलं आहेस इथून पुढेही यशस्वी कर. अनेक प्रश्न हाताळत असताना तुझ्या सामर्थ्यानं तू त्यांना परिपूर्ण कर. आम्ही प्रार्थना करतो धर्मप्रांत अंतर्गत असणारे सर्व चर्चेस जे शहरी भागातून, ग्रामीण भागातून आहेत, त्या सर्व मंडळांचे आचार्यगण, त्यांची कुटुंब, लेकरं, परिवार या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. सर्व मंडळातील सर्व प्रभोजी सभासद आणि इतर सर्व सर्वसाधारण सभासद या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. मराठवाडा धर्मप्रांताद्वारे जी मोठी जबाबदारी तू मंडळीच्या माध्यमातून आमच्यावर ठेवलेली आहेस ती पूर्ण करण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. मी प्रार्थना करतो क्राइस्ट चर्च मंडळी, आचार्यगण, पास्टरेट कमिटी, सचिव, खजिनदार, सदस्य, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, शिक्षक आणि मंडळीतील सर्व अबालवृद्ध, सर्व वडीलधारे सभासद या सर्वांना तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. सर्व प्रकारचं उत्तम आरोग्य प्रभू या सर्वांना तू दे. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तू आरोग्य दे, तुझी शक्ती दे, तुझं सामर्थ्य दे. जिवंत दे बापा, तुझा न्याय जो निपक्षपाती आहे, तुझा न्याय जो दया आणि करुणा युक्त आहे, या न्यायाची संस्थापना करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू योग्य शक्ती, मार्गदर्शन आणि सामर्थ्य दे. त्या सर्व संस्थांसाठी आम्ही प्रार्थना करतो ज्या विविध माध्यमातून कार्यरत आहेत, त्यातील कर्मचारी,
अधिकारी, कर्मचारी या सर्वांना तुझा आशीर्वाद तू दे. विशेष प्रार्थना करतो महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था. प्रार्थना करतो लेकरांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, ज्येष्ठांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, पुरुषांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व संस्था आणि अखिल मानव जातीला न्याय मिळावा यासाठी अहोरात्र कष्ट करणारे सर्व लोकप्रतिनिधी, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. न्यायाची जी व्याप्ती तू आज आम्हाला दिलेली आहे त्यानुसार कार्य करण्यास आम्हा सर्वांना शक्ती दे, सामर्थ्य दे. जेल प्रशासन, जेलसाठी कार्यरत असणारे सर्व सेवकगण, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्वांना तुझं सहाय्य दे. सर्व जेलमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे बंधू आणि भगिनी, आपलं जीवन सुधारण्यास तू त्यांना नवीन संधी दिलेली आहेस याची अनुभूती त्यांना घडून त्यांच्याद्वारे नवीन स्त्री आणि पुरुष तू निर्माण कर. सर्व प्रार्थना मध्यस्थ्या आमचा धन्य तारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही आणि म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा. एकत्रित येऊन कार्यक्रम करण्याचं टाळा. सॅनिटायझरचा वापर अवश्य करा. आणि बाहेर पडत असताना मास्कचा उपयोग अवश्य करा. तुम्हीही सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. लस जर अजून आपण घेतली नसेल तर लस अवश्य घ्या. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव.